माझं नाव आहे सत्यम गाडेकर. BGMC पुणे येथील सेकंडरी MBBS चा विद्यार्थी आहे आणि सर्वप्रथम तुमच्या सर्वांचं LFPच्या ऑनलाईन क्लासरूम मध्ये हार्दिक स्वागत आहे. तर सगळे तुम्ही अभ्यास करताय ना, करत राहा, खूप चांगला असतो. मग आता मला सांगा, आपण काल काय शिकलो होतो? ट्रायंगल्स आणि क्वाड्रिलॅटरल्स. तर मी तुमच्या समोर आज घेऊन आलो ट्रायंगल्स आणि क्वाड्रिलॅटरल्सचा सेकंड पार्ट. सो सगळ्यात अगोदर तुम्ही सगळ्यांना ही नोटीस देईल की ज्यांनी पहिला पार्ट बघितलेला नाहीये, सगळ्यात पहिल्यांदा पहिला पार्ट बघा. ज्यांनी बघितला पण अभ्यास केलेला नाही त्यांनी सगळ्यात अभ्यास करा, नंतर हा पार्ट बघा, नाही तर तुम्हालाही समजणार नाहीये. चला मग टाइम वेस्ट न करता आपण पुढे चालू करूया. सगळ्यात पहिल्यांदा आपण काय बघणार आहे? तुमचं पॅरलल लाईन्स. पॅरलल लाईन्स म्हणजे काय? जे काही एकामेकाला लाईन्स छेदत नाही, दे डू नॉट इंटरसेक्ट. जसं आपण लाईन्सला काय म्हणतो? पॅरलल लाईन्स म्हणतो. ठीक आहे. त्यापुढे आपण काय घेतले होते की तुमचे कोणते अँगल्स? व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. व्हर्टिकली अपोजिट अँगल्स एकामेकाला कसे असतात? इक्वल असतात. याचं उदाहरण काय? ह्या डी च्या समोरचा अँगल कोणता आहे? बी. एकामेकाचे व्हर्टिकली अपोजिट अँगल. हा ए च्या अपोजिट अँगल कोणता आहे? सी. म्हणजे हे तो तुम दोघांचे काय झाले? व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. हा एच चा अपोजिट अँगल कोणता आहे? एफ. हे काय झाले? व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. ईचा अपोजिट अँगल कोणता आहे? या जी. हे एकमेकाचे काय झाले? व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. त्यापुढे हे सपोज तुमचं काय? करस्पॉन्डिंग अँगल्स. करस्पॉन्डिंग अँगल्स म्हणजेच काय? संगत कोन. संगत कोनाचे कसं सापडतो आपण? या एकाचं वेगळं, या एकाचं वेगळं. आता तुमचा ए अँगल धरायचा, त्या पुढचा अँगल सोडायचा, त्या पुढचा अँगल धरायचा. हे तुमचं कोणता अँगल? ए अँगल आणि ई अँगल. हे दोन तुमचे काय झाले? इक्वल झाले. हे दोन तुमचे ऍक्च्युअली काय झाले? लक्षात ठेवा, इक्वल झाले. ओके ना? सो करस्पॉन्डिंग अँगल्स आर इक्वल टू इच अदर. सिमिलरली इथं पण तसंच. हा तुम्ही डी अँगल धरला, डी च्या पुढचा सी अँगल सोडायचा, एच अँगल धरायचा. म्हणून डी आणि एच एकमेकाचे काय झाले? करस्पॉन्डिंग अँगल्स झाले. त्यापुढे आपण काय शिकलो होतो? अल्टरनेट अँगल्स. अल्टरनेट अँगल्स म्हणजे कोणते अँगल्स? तुमचे झेड वाले अँगल्स. कोणते अँगल्स? झेड वाले अँगल्स. सो झेड वाले अँगल्स म्हणजेच काय? की जर का तुम्ही इथं असा झेड काढला तर झेडच्या मध्ये जे अँगल्स होतील ते अँगल्स. तर तुमचं सी अँगल आणि ई अँगल्स काय झाले? अल्टरनेट अँगल्स झाले. आणि लक्षात ठेवायचंय ते कसे असतात? एकामेकाला इक्वल असतात, म्हणजेच ते कसे असतात? समान असतात. ओके. त्याच्या पुढे लक्षात ठेवायचंय की हा जो काय कोणता तुमचा बी अँगल आहे आणि हा एच अँगल आहे, हे सुद्धा एकामेकाला काय झाले? इक्वल. कारण हे दोन सुद्धा कसे तुमचे एकामेकाचे अल्टरनेट अँगल्स आहेत. ओके. चलो पुढे आपण काय शिकलो होतो? इंटेरियर अँगल्स. इंटेरियर अँगल्स म्हणजेच काय? आंतरकोन. आंतरकोन म्हणजे काय? या दोन रेषांच्या आतले हे जे अँगल्स आहेत यांना आपण काय म्हणतो? इंटेरियर अँगल्स म्हणतो, किंवा त्यांना आपण काय म्हणतो? आंतरकोन म्हणतो. आणि मला सांगा, इंटेरियर अँगल्स इक्वल असतात का? नाही, ते एकामेकाला कसे असतात? सप्लिमेंटरी असतात. म्हणून हे बी अधिक हे ई बरोबर किती आलं? 180. कारण की सप्लिमेंटरी अँगल्सची बेरीज किती असते? 180. त्यानंतर सी आणि एच हे पण तुमचे इंटेरियर अँगल्स आहेत की नाही रे? हो. म्हणून यांची बेरीज किती आली? 180. त्याच्या पुढे हे तुमचे काय झाले? अँगल्स इन लिनियर पेअर. अँगल्स इन लिनियर पेअर म्हणजे काय? जर का तुम्ही अशी एक सरळ लाईन काढली, त्यामध्ये जर का हा पूर्ण अँगल बघितला, तो कितीचा होता? 180चा होता की नाही? होता. त्यानंतर ह्या 180च्या अँगलला ह्या रेषेने काय केलं? डिवाइड केलं. याचे दोन पार्ट तयार केले, ए आणि डी. म्हणून त्या ए प्लस डी बरोबर किती आलं? 180 आलं. सिमिलरली तसंच इथं सुद्धा हा पूर्ण अँगल 180, याला डिवाइड केलं मधून ई आणि एच मध्ये. हा तुमचं ई अधिक एच बरोबर किती आलं? वापस 180 आलं. समजलं सगळ्यांना? ओके. सो कालपर्यंत आपण इथपर्यंत शिकलो होतो. त्यानंतर मी तुम्हाला जाताना काल हा होमवर्क दिला होता, सगळ्यांनी हा केला असेल अशी अपेक्षा धरून आपण हा पुढे सॉल्व्ह करूयात. आता मला सांगा, तुम्हाला इथं हा फक्त एकच अँगल 70चा दिलेला आहे आणि तुम्हाला इथून पुढे तुम्हाला सगळे अँगल्स काढायचे, हो की नाही? हो. ओके. चलो, सगळ्यात पहिल्यांदा हा जर का तुमचा अँगल 70चा असेल तर हा बी अँगल कितीचा येईल? 70चा येईल. कारण हे दोन कसे आहेत? व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. आणि व्हर्टिकली अपोजिट अँगल्स कसे असतात? एकामेकाला इक्वल असतात. म्हणजेच ते काय असतात? विरुद्ध कोन जे आहेत एकामेकाला कसे असतात? समान असतात. समजलं? ओके. तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही काय लिहिणार? हे बी बरोबर सुद्धा आपण काय लिहिणार? 70 डिग्री अँगल. का? कारण की ते एकामेकाचे व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आहेत, विरुद्ध कोन आहेत, ते कशा असतात? एकामेकाला इक्वल असतात. ओके. दुसरा पॉइंट काय सांगणार? आता मला सांगा, जर का तुम्ही हा पूर्ण अँगल घेतला, हा पूर्ण अँगल कितीचा आहे रे? 180चा आहे, बरोबर. हा पूर्ण अँगल कितीचा आहे? 180चा. हा जर पूर्ण अँगल 180चा असेल आणि जर का या मधल्या लाईननी या 180च्या अँगलला काय केले? दोन भागामध्ये वेगवेगळं केलंय, डिव्हाइड केलंय. त्याचा अर्थ मला सांगा की हा ए आणि या 70 मध्ये या दोन भागामध्ये 180ला काय केलंय? डिव्हाइड केले, दुभागलेला आहे.
याचा अर्थ हे ए अधिक 70 बरोबर 180 येईल का? यस. किती येणार ते? 180 येणार. कारण की ए आणि 70 हे एकामेकाचे काय आहेत? अँगल्स इन लिनियर पेअर. म्हणून ए अधिक 70 बरोबर किती आलं? 180 आलं. का बरं? कारण की ते काय आहेत? अँगल्स इन लिनियर पेअर. ओके चलो आगे. मी जर का मग याचा अर्थ ए बरोबर किती आलं तुमचं? 180 वजा 70 बरोबर किती? 110. याचा अर्थ काय की हा जो काय कोणता तुमचा ए अँगल आहे, हा ए अँगल सुद्धा कितीचा आला? 110चा आला. कितीचा आला? 110चा आला. नंतर हा 70 बी कितीचा अँगल झाला होता आपला? वापस एकदा 70चा अँगल झाला होता. समजलं इथपर्यंत सगळ्यांना? ओके. आता मला सांगा, जर का ए अँगल 110चा असेल तर सी अँगल पण कितीचा येणार? 110चाच येणार. का बरं? कारण की ए अँगल सी अँगल हे एकामेकाला व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आहेत. म्हणजेच ते एकामेकाचे काय? विरुद्ध कोण आहेत. सी पण किती झाला तुमचा अँगल? 110 झाला. ओके. त्याच्यानंतर मला सांगा, हा जो तुमचा 70 डिग्रीचा अँगल आहे आणि हा जो काही कोणता तुमचा डी अँगल आहे, हे सुद्धा एकामेकाचे काय झाले? करस्पॉन्डिंग अँगल झाले की नाही? 70 घेतला, सी ला सोडलं, वापस डी ला धरलं. 70 आणि डी एकामेकाचे काय झाले? करस्पॉन्डिंग अँगल झाले. आणि करस्पॉन्डिंग अँगल सुद्धा एकामेकाला इक्वल असतात. म्हणून तुम्ही इथं काय लिहिणार की हे जे काय कोणतं 70 विल बी इक्वल्स टू डी. सो धिस 70 डिग्री विल बी इक्वल्स टू व्हॉट? डी. म्हणजे 70 डिग्री इक्वल झालं डी ला. हे दोन तुमचं समजलं इथपर्यंत? ओके. म्हणजे आता मला सांगा, 70 आणि डी हे एकामेकाचे करस्पॉन्डिंग अँगल आहेत, म्हणजे ते एकामेकाला इक्वल आहेत. म्हणजे हा पण तुमचा किती डिग्रीचा अँगल झाला? 70 डिग्रीचा अँगल झाला. बरोबर. त्या पुढचा हा तुमचा एफ, हा कितीचा अँगल होईल? 70चा असेल. कारण हे दोन काय? व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. आता हा जर का तुमचा ए अँगल 110चा असेल तर ई अँगलचा करस्पॉन्डिंग आहे का नाही? आहे. ए बी ला सोडलं, ई ला धरलं, म्हणजे ए आणि ई तुमचे काय झाले? करस्पॉन्डिंग अँगल झाले. म्हणून जर का ए 110चा असेल तर ई बरोबर पण किती झालं? 110. ई बरोबर किती झालं? 110. त्यानंतर ई आणि जी हे एकामेकाला कसे आहेत? व्हर्टिकली अपोजिट. म्हणून जी अँगल पण तुमचा किती झाला? 110. किती झाला? 110. समजलं सगळ्यांना? 70 वरून ए काढला बाय अँगल्स इन लिनियर पेअर, म्हणून तुमचा ए किती आला? 110. 70 वरून बी काढला कसा? व्हर्टिकली अपोजिट अँगल, तो किती आला? 70. 70 वरून डी काढला ऍक्च्युअली बाय व्हॉट? करस्पॉन्डिंग अँगल. बी पण डी पण किती आला तुमचा? 70 आला. चलो पुढे अजून एक हा तुमचा क्वेश्चन आहे. सगळ्यांनी स्क्रीन पॉज करा आणि सोडून बघा येतंय का ते. ओके. चलो आता मला सांगा, जर का समजा तुमचा हा अँगल कितीचा असेल, सगळ्यात अगोदर मला सांगायचं पॅरलल लाईन्स कोण आहे. याच्यामुळे तुम्ही जर का बघितलं तर ह्या पी आणि हे क्यू, ह्या दोन लाईन्स तुमच्या एकामेकाला पॅरलल. बरोबर आहे. म्हणजे लाईन पी इज पॅरलल टू व्हॉट? लाईन क्यू. समजलं? याचा अर्थ हे तुमची लाईन पी आणि लाईन क्यू हे एकामेकाला काय झालेले? ते पॅरलल झालेले ते. ओके ना? ओके. आणि ट्रान्सव्हर्सल कोणते? तुमची ही आर. सो आर इज युअर ट्रान्सव्हर्सल. समजलं? म्हणजे आर तुमची काय झाली? ट्रान्सव्हर्सल झाली. ओके. आता मला सांगा, जर का तुम्ही समजा हा 65 डिग्रीचा अँगल घेतला असेल तर 65च्या पुढे हे तुमचं काय? बी. 65च्या पुढे हे तुमचं काय? बी. म्हणजे हे दोघं तुमचे काय झाले? व्हर्टिकली अपोजिट अँगल. व्हर्टिकली अपोजिट अँगल झाला म्हणजे बी पण तुमचा कितीचा आला? 65चा आला. बरोबर ना? म्हणजे हा तुमचा बी पण कितीचा आला? 65चा आला बाय व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. पुढे तुम्ही जर का हा ए आणि 65 हे दोन बघितले तर मला सांगा, हे ए अधिक 65 बरोबर 180 असेल की नाही? कारण की असं हे पूर्ण 180 दोन भाग झालेत, एक तर ए आणि एक तर 65. कशामुळं? ह्या मधल्या रेषेमुळं. याचा अर्थ ए अधिक 65 बरोबर तुमचा पूर्ण अँगल बनतोय ना. म्हणजेच काय? हा पूर्ण अँगल कितीचा आहे? 180चा. त्याचे भाग किती झाले? दोन. कोणते कोणते? ए आणि 65. म्हणजे काय? ए अधिक 65 बरोबर किती? 180. म्हणजे ए बरोबर किती येणार? 180 वजा 65 बरोबर किती आलं? 115. सो बरोबर किती आलं? 115. म्हणजे हा जो तुमचा ए वाला अँगल आहे, म्हणजे हा जो काही कोणता सपोज तुमचा ए वाला अँगल आहे, हा ए वाला अँगल कितीचा आला? 115चा आला. सिमिलरली हा ए आणि सी एकामेकाचे काय झाले? इक्वल. सी पण तुमचा किती झाला? 115.
15चा झाला. कसं? बाय व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. त्यानंतर पुढे हा तुमचा ए अँगल आणि डी अँगल हे एकामेकाला करस्पॉन्डिंग असतील का? असतील का? तर हो. कसं? हा ए अँगल धरायचा, बी ला सोडायचं, डी अँगल धरायचा. ए धरला, बी सोडलं, डी धरलं, एकाड एक अँगल घ्यायचा. म्हणजेच हा जो काही कोणता तुमचा ए आहे, धिस ए विल बी इक्वल्स टू व्हॉट? डी. मग जर का कसं करस्पॉन्डिंग अँगल्स ए धरला, बी ला सोडलं, डी धरलं, म्हणजे ए आणि डी हे एकमेकाचे काय झाले? करस्पॉन्डिंग अँगल्स. म्हणून ए जर का 115चा असेल, डी पण कितीचा येणार? 115चा येणार. समजलं सगळ्यांना? त्याचा अर्थ डी पण कितीचा येणार? 115चा. सो हा जो तुमचा डी आहे, हा डी पण कितीचा येणार? 115चा येणार. कितीचा येणार तुमचा डी सुद्धा? सो लक्षात ठेवायचं, डी पण किती येणार तुमचा? 115चा येणार. बर, पुढे पुढे काय? तर मला सांगा, हा जर का तुमचा अँगल 65चा असेल, तर हा अँगल धरला, हा सोडला, हा एफ अँगल धरला, तर हे 65, हा 65 आणि हा एफ हे एकामेकाचे करस्पॉन्डिंग अँगल्स होतील का रे? हो, बरोबर ना. हा एफ, सी सोडलं, एफ ला धरलं. याचा अर्थ काय? याचा अर्थ काय? तर 65 आणि एफ हे एकमेकाचे काय झाले? करस्पॉन्डिंग अँगल झाले. म्हणून तुमचं एफ बरोबर किती आलं? 65. एफ बरोबर किती आलं? 65. कशामुळे? करस्पॉन्डिंग अँगल्स. म्हणून हा जो तुमचा एफ आहे, हा एफ पण किती झाला? 65 डिग्रीचा झाला. समजलं? म्हणून हा जो काय कोणता तुमचा एफ आहे, हा एफ पण किती झाला? 65 डिग्रीचा झाला. सिमिलरली एफ जर का 65 डिग्रीचा असेल, तर अपोजिट कोणतं? ई. ई पण कितीचा येणार? 65 डिग्रीचा येणार. तुम्ही जर का काय घेतलं, हा डी जर का 115चा असेल, याच्या एक्झॅक्टली अपोजिट कोणतं आहे? जी. हा जी पण कितीचा येणार रे? 115 डिग्रीचा येणार. जी पण तुमच्या किती डिग्रीचा आला मला सांगा आता? 115 डिग्रीचा आला. हो की नाही? हो. तुम्हाला दोन्ही पण एक्झाम्पल समजलेत? समजायलाच पाहिजे. ओके, चल. हे समजलं सगळ्यांना? पॉज करून लिहून घ्या. आपण पुढे बोलूयात. आता आपल्याला पुढे काय शिकायचंय? ट्रायंगल्स. पुढे आपल्याला काय शिकायचंय? ट्रायंगल्स. ट्रायंगल्स बद्दल सगळ्यात पहिल्यांदा मला सांगा, ट्रायंगल्स म्हणजे तुमचा काय? त्रिकोण. बरोबर ना? ट्रायंगल्स म्हणजेच काय रे बाळांनो? त्रिकोण. त्रिकोण म्हणजेच काय? त्रि. हे ट्राय म्हणजे काय? 3. त्रिकोण म्हणजे काय? 3. याचा अर्थ काय? की या ट्रायंगलला, या त्रिकोणाला किती साइड्स? 3 साइड्स. किती बाजू? 3 बाजू. किती बाजू? 3 बाजू. ओके, त्याला किती बाजू? 3 बाजू. त्यानंतर त्रि, याला किती कोण? 3 कोण. ए कोण, बी कोण, सी कोण. म्हणजे याला किती कोण रे बाळांनो? 3 कोण. त्रिकोणाला 3 कोण, 3 बाजू. त्यानंतर याला किती शिरोबिंदू? 3 शिरोबिंदू, 3 व्हर्टायसेस. ओके, याला किती शिरोबिंदू? 3 शिरोबिंदू. किती व्हर्टायसेस? 3 व्हर्टायसेस. तो तुमचा ए बी सी. बरोबर? सो तुमचं ए बी सी हे तुमचे काय झाले? 3 व्हर्टायसेस झाले, 3 शिरोबिंदू झाले. पुढे मला सांगा, हा तुमचा ए अँगल, हा तुमचा बी अँगल, हा तुमचा सी अँगल. तर हे तुमचं ए अधिक तुमचं बी अधिक तुमचं सी हे सगळं कशाला इक्वल झालं? 180 ला इक्वल झालं. ओके ना? चलो, मला सांगा, त्या तीनही अँगल्सची बेरीज किती असते? 180 असते. तीनही अँगल्स ही जी काही कोणती बेरीज आहे, त्या तीनही अँगल्सची बेरीज किती असते? 180 असते. कोणता? हे ए बी आणि सी यांची बेरीज किती असते बाळांनो? 180. तो समजलं? सो तुम्हाला इथून पुढे कोणी जरी त्रिकोणाबद्दल विचारलं, तर या 4 गोष्टी सगळ्यांना सांगता आल्या पाहिजे. त्रिकोण म्हणजे काय? ट्राय. त्रिकोण म्हणजे काय? 3 साइड्स, 3 बाजू, 3 अँगल्स, 3 कोण, 3 व्हर्टायसेस, 3 शिरोबिंदू आणि तीनही कोणांची बेरीज किती असते बाळांनो? 180. ओके, चलो पुढे. तर हा क्वेश्चन सगळ्यांनी सोडून बघा येत असेल तर पॉज द स्क्रीन, सॉल्व द क्वेश्चन. चलो, आता आपण सोडूयात. आता मला सांगा, जर का तुम्ही बघितलं ए अँगल बी अँगल सी हे तुमच्यात काय झाला? तुमचा ट्रायंगल झाला. ट्रायंगलच्या तीनही कोणांची बेरीज किती असते? 180. याचा अर्थ काय? ए प्लस बी प्लस सी बरोबर किती? 180. हो की नाही बाळांनो? आता मला सांगा, ए बरोबर किती दिलंय? ए बरोबर किती दिलंय? 3x + 20. किती दिलंय? 3x + 20 प्लस
बी बरोबर किती दिलंय, बी बरोबर किती दिलंय x+10, बी बरोबर किती दिलंय x+10. त्यानंतर ते सी बरोबर काय दिलंय, सी बरोबर काय दिलंय x+30. सी बरोबर काय दिलंय x+30. हे सगळं कशाला इक्वल आहे 180 ला इक्वल. ठीक आहे ना. आता ज्यावेळेस आपण हे इक्वेशन सोडवणार, अगोदर सगळे व्हेरिएबल्स वेगळे करा. व्हेरिएबल्स कोणते कोणते तुमचे 3x, x आणि x, आणि सगळे कॉन्स्टंट्स वेगळे करा. कॉन्स्टंट्स कोणते कोणते 20, 10, 30. म्हणजे काय लिहिणार 3x प्लस x प्लस x प्लस 20 अधिक 10 अधिक 30. हे सगळं कशाला इक्वल झालं मला सांगा 180 ला. ओके ना. तर 3x प्लस x प्लस x, इथं 3, इथं काही नाही म्हणजे 1, इथं काही नाही म्हणजे 1. मग 3 अधिक 1 अधिक 1 किती झालं 5x. समजलं. 20 अधिक 10 30, 30 अधिक 30 60. हे सगळं कशाला इक्वल 180 ला. म्हणजे आता काय करायचं 5 ते तिथं ठेवणार, हे कॉन्स्टंट तिकडं नेणार, म्हणजे काय होणार 180 वजा 60. 5x बरोबर किती आलं, 5x बरोबर किती आलं 120. म्हणजे x बरोबर किती आलं 120. इथं 5 कशामध्ये गुणिले मध्ये, इकडे कशामध्ये जाणार भागिले मध्ये. म्हणजे x बरोबर किती आलं 24. सगळ्यांना समजलं. ओके. तो हे जे तुमचं x आहे, x बरोबर किती आलं बाळांनो 24 आलं. समजलं सगळ्यांना कसं आलं ते. बर आता मला सांगा x बरोबर जर का 24 होतं, b चं किती येणार x+10. म्हणजे काय 24 अधिक 10 हे किती आलं मग तुमचं 34 आलं. ठीक आहे. त्यानंतर हे c बरोबर काय येणार x+30. ते तुमचं किती येणार 24 अधिक 30. बरोबर आहे. तर ते तुमचं किती येणार 54 येणार. बरोबर. ते तुमचं ऍक्च्युअली किती आलंय 54 आलंय. त्यानंतर तुम्ही हा तुमचा कोणता अँगल धरा ए अँगल, ज्यामध्ये किती घेणार 3 × x, 3 गुणिले 24 अधिक किती 20. 3 गुणिले 24 किती 72 अधिक किती 20. हे बरोबर किती आलं 92. समजायला. म्हणजे तुमचं हे जे ए चं माप किती आलं 92, बी चं माप किती आलं 34, आणि या सी चं माप किती आलं रे बाळांनो 54 आलं. बरोबर आहे. ओके. ते तुमचं काय झालं सगळं ट्रायंगल बद्दल झालं. सगळ्यांना समजलं ना. ट्रायंगल म्हणजे सगळ्यात अगोदर काय सांगायचं 3 बाजू 3 कोण आणि 3 कोणांची बेरीज 180. ठिकाणी सगळ्यांना समजलंय. काही नाही, फक्त 3 अँगलची आपण काय केली बेरीज a प्लस बी प्लस सी बरोबर 180. a ची किंमत मांडली 3x+20, b ची किंमत मांडली x+10, c ची किंमत मांडली x+30. तिघांची ऍडिशन केली आणि फायनली x बरोबर काय आलं 24. मग x बरोबर 24 फक्त प्रत्येकामध्ये ठेवलं, प्रत्येकाची काय काढली व्हॅल्यू. सगळ्यांना समजलंय. पुढे चला. पुढे आता मला सांगा त्रिकोणाचे किती प्रकार 3 प्रकार. त्रिकोणाला बाजू 3, शिरोबिंदू 3, कोण 3, प्रकार सुद्धा 3. कोणते कोणता इक्विलॅटरल ट्रायंगल, आयसोसेलस ट्रायंगल, स्केलेन ट्रायंगल. इक्विलॅटरल म्हणजे समभुज त्रिकोण, आयसोसेलस म्हणजे समद्विभुज, आणि स्केलेन म्हणजे काय विषमभुज. समभुज किंवा इक्विलॅटरल म्हणजेच काय मला सांगा बरं. त्याच्या तीनही साइड्स एकामेकाला कशा असतात इक्वल असतात. बरोबर ना. तुम्ही जर का हा ए, हा बी आणि सी घेतला, याचा अर्थ काय सगळ्यात पहिल्यांदा आपण काय लिहिणार ऑल साइड्स आर इक्वल. तीन साइड्स तुमच्या कशा असतात इक्वल असतात. म्हणजे सर्व बाजू कशा असतात समान असतात. बरोबर. म्हणजे जे काय तुम्ही सर्व बाजू आहेत, सर्व बाजू कशा असतात समान असतात. दुसरी गोष्ट, जर का तुमच्या ह्या बाजू एकामेकाला समान असतील, याचा अर्थ हे अँगल सुद्धा एकामेकाला कसे असतील इक्वल असतील. बरोबर आहे. म्हणजे आपण पुढे काय लिहिणार ऑल अँगल्स आर ऑल्सो इक्वल. म्हणजेच काय सर्व कोण सुद्धा कसे असणार एकामेकाला समान. सर्व कोण सुद्धा एकामेकाला कसे असणार समान असणार. ठीक आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढे आपण याचा काय लिहिला होता एरिया. एरियाचा फॉर्म्युला किती 3√3/4 इंटू साइड स्क्वेअर. हा तुमचा कशाचा फॉर्म्युला झाला तुमच्या याच्या एरियाचा फॉर्म्युला झाला. ओके. तो तुमच्या कशाचा फॉर्म्युला झाला सगळ्या एरियाचा फॉर्म्युला झाला. समजलं सगळ्यांना. √3/4 इंटू साइड स्क्वेअर इज इक्वल टू एरियाचा फॉर्म्युला. आणि दुसरं तुमचं काय आहे समद्विभुज त्रिकोण. म्हणजेच काय की त्याच्यात ती साइड्स इक्वल असणार, त्याच्या तुमच्या 2 साइड्स कशा असणार इक्वल असणार. ओके. जर का समजा तुम्ही इथं काय घेतलं हा ए अँगल, हा बी आणि हा सी,
त्याची पण तुमच्या किती किती साईड्स इक्वल असतात, फक्त त्या तुमच्या दोन साईड्स इक्वल असतात. जर का तुम्ही दोन अँगल्स पण कसे असणार, इक्वल असणार. लक्षात ठेवायचं जेवढ्या तुमच्या साईड्स इक्वल असतील तेवढे त्या साईडच्या समोरचे अँगल सुद्धा एकामेकाला कसे असतात, इक्वल असतात. समजायले? जर का तुम्ही समजा काय केलं, ह्या दोन साईड कशा तुमच्या इक्वल आहेत, तर मग त्या समोरचा अँगल सुद्धा कसा असणार, इक्वल असणार. म्हणून आपण इथं काय लिहिणार, लक्षात ठेवा. समद्विभुज म्हणजे काय, ओनली टू साइड्स आर इक्वल. किती साइड्स इक्वल असणार तुमच्या, दोन साइड्स इक्वल असणार. म्हणजे किती बाजू इक्वल असणार, फक्त तुमच्या दोन बाजू समान असणार. बरोबर ना. कोणत्या कोणत्या मला सांगा, ए बी बरोबर ए सी. दुसरी गोष्ट, दुसरं तुम्ही अजून काय लिहिणार, टू अँगल्स आर ऑल्सो इक्वल. ओके. त्यापुढे सुद्धा आपण काय लिहिणार माहितीये का, तुमचे जे काही कोणते दोन अँगल्स आहेत ते दोन अँगल सुद्धा एकामेकाला कसे असणार, इक्वल असणार. याचा अर्थ काय, बी विल बी इक्वल्स टू व्हॉट, सुन्ना तुम्हारे सी. समजलं? हे तुमचं काय झालं, आयसोसेलस ट्रायंगल. यालाच आपण काय म्हणतो, समद्विभुज त्रिकोण. त्यापुढे आपण काय घेतलं, स्केलेन ट्रायंगल. स्केलेन ट्रायंगल म्हणजेच काय, विषमभुज त्रिकोण. आता याला आपण कसं लिहिणार, नीट लक्ष द्या. जर का समजा आपण असा एखादा ट्रायंगल काढला, काहीतरी विचित्र असा काढू बघा. जर का समजा असं एखादं काहीतरी काढलं असेल, हे असं काहीतरी. आता मला सांग, यातली कोणत्या तरी साईड एकामेकाला इक्वल आहेत का रे, कोणती पण साईड एकामेकाला इक्वल आहे का, नाही. इथं दोन साईड इक्वल होते, इथं तीन साईड इक्वल होते, एक तरी साईड इक्वल आहे का, नाही. म्हणून आपण इथं काय लिहिणार, ऑल साइड्स आर डिफरंट. ओके. तर तुमच्या साइड्स कशा असतात, इथे अनइक्वल असतात. समजलं? तर सगळ्या साइड्स तुमच्या कशा असतात, अनइक्वल असतात. म्हणजे तुमच्या ज्या काही कोणत्या बाजू आहेत त्या बाजू तुमच्या कशा असतात, असमान असतात. समजलं? तुमच्या बाजू कशा असतात, असमान असतात. त्यानंतर इथले हे जे काही कोणते तुमचे अँगल्स आहेत, हे अँगल सुद्धा तुमच्या कशा असतात, अनइक्वल असतात. म्हणजे हे तुमचे जे काही कोणते कोन आहेत, हे कोन सुद्धा कसे असतात, असमान असतात. बरोबर ना. बर, जर का बाजूच इक्वल नाही तर कोण इक्वल होतील का, नाही. म्हणजे बघा, आपल्या ट्रायंगल्सचे तीन टाइप्स, इक्विलॅटरल, आयसोसेलस, स्केलेन. इक्विलॅटरल म्हणजे समभुज त्रिकोण, आयसोसेलस म्हणजे समद्विभुज त्रिकोण, स्केलेन म्हणजे विषमभुज त्रिकोण. इक्विलॅटरल म्हणजे तीनही साइड कशा असणार, इक्वल असणार. तीनही अँगल्स कशा असणार, इक्वल असणार. एरियाचा फॉर्म्युला काय येणार, 3/4 इंटू साइड स्क्वेअर. आयसोसेलस म्हणजेच काय, समद्विभुज त्रिकोण. याच्यामध्ये दोन साइड कशा असणार, इक्वल असणार. दोन अँगल सुद्धा कशा असणार, इक्वल असणार. त्यानंतर तुमचा स्केल, याच्यामध्ये साइड्स कशा असणार, अनइक्वल असणार. त्या अँगल्स पण कशा असणार, अनइक्वल असणार. समजलं सगळ्यांना एवढं? ओके. चल, आता हे सगळं झालं तुमच्या कशाबद्दल, ट्रायंगल बद्दल. ट्रायंगल्सच्या नंतर आता आपण काय बघायला माहितीये का, क्वाड्रिलॅटरल. आता ट्रायंगल्स मध्ये मला सांग, किती बाजू, तीन बाजू. किती अँगल्स, तीन अँगल्स. किती शिरोबिंदू, तीन शिरोबिंदू. तिघांची ही बेरीज किती होती, 180. ओके. जर का मी समजा इथं कोणताही जर का एक नॉर्मल क्वाड्रिलॅटरल काढला की नाही, कोणता जरी समजा इथं असा नॉर्मल क्वाड्रिलॅटरल जरी काढला, मला सांगा याला साइड्स किती रे, चार साइड. बरोबर. किती बाजू, चार बाजू. त्यानंतर किती अँगल्स, चार अँगल. बरोबर आहे. त्यानंतर किती व्हर्टायसेस, चार व्हर्टायसेस. आणि पुढे लक्षात ठेवायचं, सम ऑफ ऑल अँगल्स बरोबर किती, 360. बरोबर किती, 360. म्हणजे मला सांगा, नॉर्मल मी कोणता जरी त्रिकोण काढला, कोणता जरी क्वाड्रिलॅटरल काढला, कोणता जरी काय काढला, चौकोन. कोणता जरी समजा मी काय काढला, याच्यामध्ये चौकोन काढला, तर मग साइड्स किती, चार. अँगल्स किती, चार. व्हर्टायसेस किती, चार. सगळ्यांची बेरीज किती, 360. ओके. ओके. चल, आता इथं स्क्वेअर साठी बघा. स्क्वेअर एक तुमचा एका प्रकारचा क्वाड्रिलॅटरल. स्क्वेअर मध्ये काय असणार, तुम्ही चारही बाजू कशा असणार, समान असणार. जर का तुम्ही हे ए बी सी डी घेतलं ना, ते सगळे चारही साइड्स कशा असणार, इक्वल असणार. स्क्वेअर मध्ये आपण काय लिहिणार, ऑल साइड्स इक्वल. बरोबर आहे. याचा अर्थ काय, सर्व बाजू कशा असणार, समान असणार.
ठीक आहे. दुसरं सगळे ऑल अँगल्स आर इक्वल. तर अजून परत पुढे आपण काय लिहिणार की ऑल अँगल्स आर इक्वल. याचा पण तुमचा अँगल किती 390, हे पण किती 90, हे पण किती 90. सर्व तुमचे कोण पण कसे असणार समान असणार. सर्व कोण सुद्धा कसे असणार मला सांगा समान असणार. ठीक आहे. त्यापुढे अजून लक्षात ठेवायचंय की सगळ्यांच्या इच अँगल प्रत्येक अँगल किती डिग्रीचा असतो 90 डिग्रीचा असतो. लक्षात ठेवलं. प्रत्येक अँगल किती डिग्रीचा असतो 90 डिग्रीचा असतो. सो इच अँगल इज इक्वल्स टू हाऊ मच 90 डिग्री. म्हणजे प्रत्येक कोण हा तुमचा किती डिग्रीचा असतो रे बाळांनो 90 डिग्रीचा असतो. चल त्यापुढे आपण लिहायचं डायगोनल्स आर कॉन्ग्रुएंट किंवा डायगोनल्स आर इक्वल. ओके. सो डायगोनल्स आर ऑल्सो इक्वल. डायगोनल्सलाच मराठीमध्ये काय म्हणतात कोण म्हणतात. समजलं ना. ओके. म्हणजे मला सांगा जर का समजा तुम्ही असे काय केले माहितीये का रे दोन जर का समजा अशा काय करायचं रेषा काढल्या एडी एक रेष काढली आणि सीबी एक अशी जर का समजा काय काढली रेष काढली. ठीक आहे. आता तुम्ही एसी एडी एक रेष काढली आणि सीबी एक रेष काढली. हे दोघं तुमचे काय झाले डायगोनल झाले. त्यांनी काय केलं स्क्वेअरच्या अपोजिट पॉइंट्सला काय काढलं जोडून टाकलं. म्हणजेच तुमचं काय कोणत्या कोणत्या डायगोनल तुमचे लक्ष द्या. एडी एक डायगोनल आहे आणि जसं तुमचा कोणता डायगोनल आहे बीसी एक डायगोनल आहे. बरोबर की नाही. हा तुमचा एडी एक डायगोनल आहे आणि बीसी एक डायगोनल आहे आणि दोन्ही तुमचे कशा असणार एकमेकाला इक्वल असणार. कशामध्ये झालं हे स्क्वेअर मध्ये झालं. कशामध्ये झालं हे चौरसामध्ये झालं. चौरसामध्ये सगळ्या साइड्स इक्वल सगळे अँगल्स इक्वल प्रत्येक अँगल 90 डिग्रीचा दोन्ही पण डायगोनल्स इक्वल. चला पुढे पुढे आपण आता काय शिकणार आहे लक्षात ठेवा. रेक्टँगल. रेक्टँगल कसा असतो रेक्टँगल्स मध्ये फक्त तुमच्या अपोजिट साइड्स कशा असतात इक्वल असतात. ठीक आहे ना. सो रेक्टँगल्स मध्ये फक्त ज्या काही कोणत्या तुमच्या अपोजिट साइड्स आहेत. सो रेक्टँगल्स मध्ये फक्त आणि फक्त तुमच्या अपोजिट साइड्स कशा असतात इक्वल असतात. ओके. तर तुमचं हे झालं ए हे झालं तुमचं बी हे झालं तुमचं सी हे झालं तुमचं काय डी. याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचं फक्त तुमच्या अपोजिट साइड्स कशा असतात इक्वल असतात. ह्या तुमच्या अपोजिट साइड्स कशा असतात इक्वल असतात. मग रेक्टँगल सगळ्यात पहिला पॉइंट काय लिहिणार की ह्या ज्या काही कोणत्या तुमच्या अपोजिट साइड्स आहेत त्या अपोजिट साइड्स तुमच्या कशा असतात इक्वल असतात. बरोबर आहे. म्हणजे आपण काय लिहिणार तुमच्या या ज्या काही कोणत्या विरुद्ध बाजू आहेत त्या या तुमच्या विरुद्ध बाजू कशा असतात समान असतात. ठीक आहे. त्यानंतर यांच्यातला प्रत्येक अँगल किती डिग्रीचा असतो 90 डिग्रीचा असतो. किती डिग्रीचा असतो 90 डिग्रीचा असतो. म्हणजे तुमचे सगळेचे सगळे जे अँगल्स आहेत हे सगळे अँगल्स कसे असतात इक्वल असतात आणि सगळेचे सगळे अँगल्स जे आहेत हे किती डिग्रीचे असतात 90 डिग्रीचे. बरोबर आहे. याचा अर्थ सगळे कोण तुमचे कसे असतात समान असतात. बरोबर. आणि प्रत्येकाचं तुमचं कोणचं माप किती असतं 90 डिग्री असतं. दिसतंय 90 डिग्री. ओके. चलो त्यानंतर आता मला सांगा जर का समजा मी आता हे तुमचं ए जोडला कशाला सी ला हे डी जोडला कशाला एफ ला जोडलं. ओके. आता मला सांगा हे ए आणि सी हे तुमचे विरुद्ध बिंदू आहेत ना रेक्टँगल वरचे. बरोबर आयतावरचे. हे डी आणि बी हे पण विरुद्ध बिंदू आहेत की नाही आहेत. म्हणजे हे तुमचे दोन काय झाले डायगोनल. आणि रेक्टँगल मध्ये लक्षात ठेवायचं डायगोनल्स आर ऑल्सो इक्वल. ओके. त्याच्यामध्ये पण काय लक्षात ठेवायचं की डायगोनल्स तुमचे कसे असतात इक्वल असतात. म्हणून तुमचं काय होणार एसी एक डायगोनल आहे जो कशाला इक्वल असणार तुमच्या बीडी ला कसा असणार इक्वल असणार. सगळ्यांना समजलंय. ओके. चलो पुढचं आपण काय घेणार आहेत रोम्बस. आता रोम्बस म्हणजे काय नीट बघा. रोम्बसच्या चारही साइड्स कशा असतात इक्वल असतात. म्हणजे एखाद्याला हा काय वाटू शकतो एखाद्याला हा स्क्वेअर सुद्धा वाटू शकतो पण हा स्क्वेअर आहे का स्क्वेअर हा नाही. ओके. ओके. म्हणजे जर का समजा मी हा ए हा बी हा सी आणि डी घेतला ते चारही साइड कशा एकामेकाला इक्वल असतात. हा तुमचा रोम्बसचा शेप आहे. समजतं. हा चारही बाजू एकामेकाला कशा असतात समान असतात. म्हणजे तुमच्या लक्षात ठेवा सगळ्याच्या सगळ्या साइड्स. ओके. ऑल फोर साइड्स आर इक्वल. म्हणजेच काय तुमच्या या सर्व बाजू
कशा असतात, समान असतात. समजलं. त्यानंतर पुढे याच्यामध्ये जर का बघितलं सगळे सगळे अँगल्स तुम्हाला इक्वल दिसायलेत का रेक्टँगल आणि स्क्वेअर सारखे? नाही. याच्यामध्ये फक्त तुमचे हे जे काही कोणते अपोजिट अँगल्स आहेत हे अपोजिट अँगल्सच एकामेकाला इक्वल असतात. म्हणून तुम्ही इथं काय लिहिणार की अपोजिट अँगल्स आर हाऊ दे आर इक्वल. म्हणजे तुमचे जे काही कोणते विरुद्ध कोन आहेत ते विरुद्ध कोन कसे असतात, समान असतात. समजलं. ओके. त्यानंतर पुढे पुढे आपण काय सांगितलं होतं की डायगोनल्स बद्दल जर का बोलायचं असेल तर जसं आपण याच्यामध्ये सांगितलं होतं ना स्क्वेअर मध्ये की डायगोनल्स कसे असतात, इक्वल असतात. तसं रोम्बस मध्ये डायगोनल्स इक्वल असतील का? नाही. म्हणून आपण रोम्बस मध्ये काय लिहिणार, आपण रोम्बस मध्ये लिहिणार काय, डायगोनल्स आर नॉट इक्वल. ओके. रोम्बस मध्ये आपण काय लिहिणार, तुमचे जे डायगोनल्स इक्वल असतील का? नाही. म्हणजे तुमचे जे काही कोणते कर्ण आहेत ते कर्ण कसे असतात, असमान असतात. ओके. तो कर्ण तुमचे कसे असतात, असमान असतात. पुढचा अजून एक ऍडिशनल पॉइंट सांगायचं तर सांगतो की हे कर्ण एकामेकाला 90 अंशामध्ये छेदतात. ते कर्ण एकामेकाला कसे असतात, परपेंडिक्युलर असतात. ओके. ओके. चलो पुढे. रोम्बस बद्दल समजलं. चारही बाजू समान असतात. सगळे अँगल्स इक्वल असतात का? नाही. केवळ विरुद्ध कोन एकामेकाला इक्वल असतात आणि डायगोनल सुद्धा एकामेकाला इक्वल नसतात. त्यानंतर आपण आता पुढे काय शिकणार आहे, त्यानंतर ऍक्च्युअली आता आपण पुढे काय शिकणार ते म्हणजे की आपलं पॅरलोग्राम. पॅरलोग्राम म्हणजेच काय रे, समांतर भुज चौकोन. याच्या तुमच्या पॅरलल साइड एकामेकाला कशा असतात, इक्वल असतात. समजलं. ओके. चल आता नीट लक्ष द्यायचं. हा तुमचा ए, एक मिनिट, हा तुमचा ए अँगल, हा तुमचा बी अँगल, हा तुमचा सी अँगल आणि हा तुमचा कोणता अँगल, डी अँगल. तर जसं आपण रोम्बस मध्ये शिकलं की चारी बाजू कशा असतात, समान असतात. तसं याच्यामध्ये असणार आहे का? नाही. आपण पॅरलोग्राम मध्ये काय लिहिणार, अपोजिट साइड्स आर पॅरलल. पॅरलोग्राम मध्ये काय दिसतंय, पॅरलल. म्हणजे अपोजिट साइड्स कशा असतात, पॅरलल असतात. ठीक आहे ना. म्हणजे याच्या ज्या काही कोणत्या तुमच्या विरुद्ध बाजू आहेत या तुमच्या विरुद्ध बाजू कशा असतात, समांतर असतात. बरोबर हो की नाही? हो. तसं आपण रोम्बस मध्ये बघितलं तसंच अगदी सेम पॅरलोग्राम मध्ये सुद्धा तुमच्या सगळ्या बाजू इक्वल असतील का? सगळे कोन जे आहेत ते इक्वल असतील का? नाही. याच्यामध्ये सुद्धा तुमचे अपोजिट अँगल्सच कसे असतात, इक्वल असतात. समजलं सगळ्यांना. सो लक्षात ठेवायचंय याच्यामध्ये ओनली अपोजिट अँगल्स आर इक्वल. ओके. आपण याच्यामध्ये काय लक्षात ठेवणार, ओनली अपोजिट अँगल्स आर इक्वल. म्हणजे तुमचे केवळ जे काही कोणते तुमचे विरुद्ध कोन आहेत हे तुमचे विरुद्ध कोनच कसे असतात, समान असतात. बरोबर आहे ना. तर तुमचे विरुद्ध कोनच कशा असतात, समान असतात. त्यानंतर आपण काय घेतलं होतं, जर का समजा यांचे आपण काय घेतले, असे डायगोनल्स घेतले असतील तर डायगोनल सुद्धा कॉन्ग्रुएंट असतील का? नाही. दीज डायगोनल्स आर नॉट इक्वल. त्यापुढे आपण अजून काय लिहू शकतो की हे जे काही कोणते तुमचे डायगोनल्स आर नॉट इक्वल. म्हणजे हे जे काही कोणते तुमचे कर्ण आहेत ना हे कर्ण कसे असतात, असमान असतात. समजलं सगळ्यांना? समजलं. सो लक्षात ठेवा आतापर्यंत आपण हे सगळे काय शिकलो, ट्रायंगल्स आणि क्वाड्रिलॅटरल शिकलोय. ओके. एकदा आपण सगळे रिवाइज करूयात. मग आपण आज सगळ्यात सुरुवातीला काय शिकलो होतं की हे दोन एक्झाम्पल्स आपण बघितले होते. हे आपण कसे काढले, जसं आपण काल शिकलो की आपल्या पॅरलल लाईन्स नंतर तुमचे अल्टरनेट अँगल, करस्पॉन्डिंग अँगल, व्हर्टिकली अपोजिट अँगल, इंटेरियर अँगल आणि अँगल्स इन लिनियर पेअर, त्याहून आपण हे उदाहरण सोडवलं होतं. लक्षात आहे? ओके. हे पण सेम तसंच. त्यानंतर आपण काय घेतलं, ट्रायंगल म्हणजे काय, त्रिकोण. ट्राय किंवा त्रिकोण तुम्ही काय लक्षात ठेवू शकता, 3 साइड्स आहेत, 3 अँगल्स आहेत, 3 व्हर्टायसेस आहेत आणि तिघांची ही बेरीज किती आहे, 180. बरोबर. त्यापुढे आपण त्याहून गणित सोडवलं होतं. कशावरून? तीनही
ट्रायंगल्सच्या तीनही कोणांची बेरीज किती असते 180 या गोष्टीवरून. त्यानंतर पुढे आपण ट्रायंगलचे 3 प्रकार बघितले, इक्विलॅटरल ट्रायंगल, आयसोसेलेस ट्रायंगल, स्केलेन ट्रायंगल, समभुज त्रिकोण, समद्विभुज त्रिकोण आणि विषमभुज त्रिकोण. सगळ्यात पहिल्यांदा इक्विलॅटरल म्हणजे काय, सगळ्या साइड्स कशा असतात इक्वल, जेवढ्या साइड्स इक्वल तेवढेच तुमचे कोण इक्वल. जर का तिन्ही साइड्स इक्वल, तिन्ही अँगल्स इक्वल, त्याचा एरियाचा फॉर्म्युला किती आलता 3/4 साइड स्क्वेअर. आयसोसेलेस म्हणजेच काय, समद्विभुज, त्यामध्ये दोन साइड्स इक्वल असणार म्हणजे तुमचे दोन अँगल्स कशा असणार इक्वल असणार, दोन अँगल इक्वल, दोन साइड इक्वल, समद्विभुज त्रिकोण, आयसोसेलेस ट्रायंगल. स्केलेन म्हणजे काय, सगळ्या साइड्स अनइक्वल, सगळेच अँगल्स अनइक्वल, आपण त्याला काय म्हणलं विषमभुज त्रिकोण. त्यानंतर पुढे आपण काय बघितलं, क्वाड्रिलॅटरल. क्वाड्रिलॅटरल 4 साइड, 4 अँगल, 4 व्हर्टायसेस, चारही अँगल्सची बेरीज किती 360. स्क्वेअर म्हणजेच काय चौरस, त्यामध्ये काय सगळ्या साइड्स कशा असतात इक्वल असतात, सगळे अँगल कशा असतात इक्वल असतात. प्रत्येक अँगलचं मेजरमेंट किती असतं 90 डिग्री, 90 अंश. कर्ण सुद्धा एकामेकाला कशा असतात इक्वल असतात. त्यानंतर पुढे हे तुमचं काय बघितलं आपण, रेक्टँगल म्हणजेच काय आयत, याच्यामध्ये फक्त अपोजिट साइड्स कशा असतात इक्वल असतात. त्यानंतर सगळे अँगल्स कशा असतात इक्वल, किती डिग्री असतात 90 डिग्री. डायगोनल्स कशा असतात इक्वल असतात. त्याच्या पुढे रोम्बस. रोम्बस म्हणजेच काय समभुज चौकोन, याचा अर्थ काय म्हणजे सगळ्या साइड कशा असतात एकामेकाला इक्वल असतात, सर्व बाजू कशा असतात समान. याच्यामध्ये सगळे अँगल्स इक्वल असतात का नाही, फक्त अपोजिट अँगल्स एकामेकाला कशा असतात इक्वल असतात. ओके. त्यानंतर डायगोनल्स एकामेकाला इक्वल असतात का नाही, आणि कशा एकामेकाला 90 डिग्री मध्ये इंटरसेक्ट, एकामेकाला कशा असतात परपेंडिक्युलर असतात. चलो, त्यानंतर लास्ट पॉइंट आपण काय बघितलं होतं तुमचा, तो म्हणजे की तुमचं काय पॅरलोग्राम म्हणजेच काय समांतरभुज चौकोन. तुमच्या अपोजिट साइड्स एकामेकाला कशा असतात पॅरलल असतात, समांतर असतात, कारण की शब्दात काय लिहिलंय पॅरलल लिहिलेलं आहे. त्यानंतर तुमचे अपोजिट सगळेच अँगल इक्वल असतात का नाही, फक्त तुमचे अपोजिट अँगल्स कशा असतात एकामेकाला इक्वल असतात. त्यानंतर पुढे आपण काय बघितलं की डायगोनल्स आर नॉट इक्वल. ओके. तर आय होप की सगळ्यांना इथपर्यंत काय समजलेलं असेल, समजलंय सगळ्यांना इथपर्यंत. ओके. तो मला असं वाटतं की इथपर्यंत सगळ्यांना समजलेलं असेलच. ओके. ओके. सगळ्यांना जर का समजा इथपर्यंत समजलेलं असेल तर एक लक्षात ठेवायचं, बघा पुढे तुम्हाला एक हा एक एक्स्ट्रा क्वेश्चन दिलेला आहे, बरोबर आहे. तर एक्स्ट्रा क्वेश्चन ज्यांना थोडासा जास्त हार्ड नाही येतो, बघा थोडासा हार्ड आहे, तर जे ज्यांना येईल त्यांना नक्की हा ट्राय करा. याचं मी फक्त आन्सर काय आता रिव्हील करत नाहीये, पण लक्षात घ्या की हा खूप सिंपल क्वेश्चन आहे. कसा सोडवणार ते, ट्रायंगलची बेरीज 180 या गोष्टीवरून तुम्ही सोडवणार. ठीक आहे ना. ठीक आहे. चलो, मग आज आपण इथं स्टॉप करूयात. थँक्यू व्हेरी मच. चलो बाय.